कितीही पैसे कमवले तरी तू कधीच खुश का नसतोस, माहीत आहे? तर मी असं का म्हणते माहिती आहे का? काल मी कामावरून घरी येत होते आणि घरी येताना आहे ना, एक मावशी मला भेटल्या आणि त्या बिचाऱ्या खूप चिंतेत होत्या, म्हणजे रडत होत्या त्या. तर मी गेले त्यांच्याकडं. त्यांना म्हटलं की मावशी काय झाले? मला खरंच राहवलं नाही म्हणून मी गेले आणि विचारलं त्यांना, मावशी काय झाले? तर त्या म्हणाल्या, काही नाही, घरात जरा वाद झालेत. आणि म्हणजे त्यांचा मुलगा विचारत होता त्यांच्या मिस्टरांना, म्हणजे त्याच्या वडिलांना, की तू काय केलेस माझ्यासाठी आजपर्यंत? तर हे खरंच लाज वाटली पाहिजे अक्षरशः हे विचारताना, की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केले. त्यांनी जे केलंय ना, ते तू कधीच त्यांचे उपकार फेडू शकणार नाहीस, हे तरी लक्षात असू दे, असं मला तरी वाटतं. पण हा प्रश्न विचारताना स्वतःच्या मनाला तरी 10 वेळा विचार करावा माणसाने, की बाबा हे बोलणं कितपत योग्य आहे. तर असो, काही जणांची बुद्धी असतेच तेवढी, त्यात काय आता. म्हणजे तो तर बोलून रिकामा झाला, पण त्याची आई बिचारी दुपारपर्यंत तिथं बिचारी एकटी बसली होती विचार करत. काय वाटलं असेल त्या बिचारीला? तर मला फक्त एवढंच वाटतं, माणसाच्या आयुष्यात ना पैसे कितीही आले ना तरी ते नेहमीच कमी वाटतं. कारण पैसे कधीच पुरेसे वाटत नाही, तो फक्त आणखी हवाच वाटतो आपल्याला. पण खरं सांगू का, आयुष्याने आयुष्य पैशाने श्रीमंत नाही होत, ते होतं फक्त आणि फक्त समाधानाने. विचार करा, 10,000 रुपये पगारामध्ये पण ते घर एवढं सुख समाधानाने चालतं ना, की त्या घरामध्ये समाधान असतं, एवढं आनंदी ते घर चालतं. आज आज आपल्याकडे जे आहे ते कधीतरी आपल्याला स्वप्न वाटायचं, पण आपण काय केलं, ते मिळाल्यावर पुन्हा नवीन स्वप्नांच्या मागे धावलो. पैसे कमावणं चुकीचं नाही आहे, ते कमवलंच पाहिजे. आणि पैसे आहे तर जीवन आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण त्यासाठी आयुष्य गमावणं हे नक्कीच चुकीचं आहे. थोडं थांब, आजूबाजूला बघ, जे मिळाले त्याची किंमत ओळख. कारण शेवटी बँक बॅलन्स नाही, तर आठवणी, लोक आणि मनशांतीच आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. खरं आहे ना? तुम्हाला काय वाटतं ह्यावरती? नक्की कमेंट करून सांगा. तर मला तर असं वाटतंय, माणसाने पैशाच्या मागे धावण्यापेक्षा ना, जे आहे त्याच्यात समाधानी राहावं. त्याच्याकडे ते, माझ्याकडे